शिल्पी समाधानी केलं. तर कसं काय एकदम टॉपचं पब्लिक. तर आज मी आले, आज भंडारा महोत्सव आहे म्हणून बाळूमामांचा, आणि जे भाविक भक्त आहेत त्यासनी मी काय विचारणार आहे, बाळूमामांच्यामुळे तुमच्या जीवनात कुठला अनुभव आला आहे काय, तर ते सगळ्यांनी आपण विचारूया. हा मुळे बाळूमामांच्यामुळे तुम्हाला कुठला अनुभव आला आहे काय तुमच्या जीवनात बाळूमामांच्यामुळे सांगा की जरा. हा बाळूमामा काय आपल्या मनात बोललं ते काम करता येईल. हा तुम्हाला काय अनुभव आलाय का सांगा की काय तर. शिल्पी समाधानी केलं. सुक्की समाधानी एक नंबर, भारी वाटलं. चला शिल्पी समाधानी कुणीकडनं आल्या हा? सोलापूर. कधी आल्या हा? काल आल्या सर. बाळूमामांच्यामुळं तुमच्या जीवनात कुठला अनुभव आलाय काय बाळूमामांचा? आता कसं आहे माणसाला काय तर संकट पडलं म्हणून म्हणतो जेव्हा काय तर आमचं असं होऊ दे तसं होऊ दे, हां आपल्याला काय नको बाबा पण आम्हाला समाधान राहू दे, हां हीच माणूस म्हणते. बाकी काय आपण मोठी काय अपेक्षा केली नाही ते. हां आपल्याला बाबा काय कुठं अडचण आली तर आजारी पडलं माणूस किंवा एखाद्या घरचं बाबा काय कोण दवाखान्याला हे सारखं हे असलं काय स्मरण स्मरण जेव्हा काय आमच्या मागे लावलं आहे, हां हां आम्हाला आपलं हाय करून खातोय खाऊ दे एवढंच म्हणायचं. आपल्याला यायचं देवाला, आपल्या कधी महिन्याला वाऱ्या वाटलं महिने या करायच्या, हां कधी असं 2-4 महिने गेल्यावर पुन्हा वाटलं तरी परत यायचं असं. म्हणजे प्रत्येक महिन्याला आहे त्याचा? नाही कंटिन्यू बी तसं काही येतोय असं नाही. देवाला खोटं बोलण्यात घडलं असं आपल्या शेवट. तर मित्रांनो, तुम्हाला मामांचा कोणता अनुभव आलाय ते कमेंट करून सांगा.